येतोय का आवाज? हरिओम. आता येतोय ना? ओके. पुन्हा एकदा सुरुवात करूया. आता सगळ्यांना आवाज येतोय ना? ओके. साधी बैठक, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरा शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे, अंतरिक्ष सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. आपलं संपूर्ण लक्ष, आपलं मन हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडताना ओमकार. ओ. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत कमरेत कपडे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. लीनभाव भक्तिभाव मनामध्ये. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपल्याला सुरुवात दंड स्थितीपासून करायची. त्यासाठी उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो समोर घ्यायचा. गुडघ्यातनं सरळ असेल उजवा पाय. आणि आता उजव्या पायाच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. 5ही बोटांमध्ये स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. थांबायचंय. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचायचं. जमिनीकडे ताणायचंय. स्वतःकडे खेचायचं. जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. अप अँड डाऊन.
थांबायचंय. रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 बरोबर 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय खाली येऊ दे. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर समोर घ्यायचा, थोडासा वरती असेल. जर बॅलन्स जात असेल तर एका हाताने भिंतीचा आधार घ्या आणि स्ट्रेच पावलाच्या बोटांमध्ये. रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. अँकल जॉइंट मधून पाऊल स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे करूया. स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे करायचं. अजून एकदा स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे करायचं. रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4. फक्त अँकल जॉइंट मधून पावलामध्ये हालचाल असेल. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. थांबायचं. सावकाश डावा पाय खाली. आता डाव्या हाताने भिंतीचा आधार घ्या. डावा हात भिंतीला टेकवा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा हात खाली घ्यायला हरकत नाहीये जो कमरेवर आहे तो. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे, सॉरी, उजवा पाय जास्तीत जास्त पुढे मागे, पुढे मागे. उजवा पाय पुढे मागे, पुढे मागे. बरोबर. पुन्हा उजवा पाय खाली घ्या आणि आता जास्तीत जास्त उजवा पाय उजवीकडे घ्यायचा आहे. मध्य पाय उजवीकडे, मध्य पाय उजवीकडे, मध्य पाय उजवीकडे, मध्य पाय. बरोबर. थांबायचंय. आता हीच कृती विरुद्ध बाजू. मी फक्त तुम्हाला दिसण्यासाठी दुसरा हात ठेवतीये. जर तुम्हाला स्पेस असेल तुम्ही तिथल्या तिथे करू शकता. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे मागे. 1 पुढे मागे, 2 पुढे मागे, 3 पुढे मागे, 4 पुढे मागे, 5. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, मध्य पाय. 1 डावीकडे, मध्य पाय. 2 डावीकडे, मध्य पाय. 3 डावीकडे, मध्य पाय. 4 डावीकडे, मध्य पाय. 5. थांबायचं. हिप जॉईंट्स आणि आपल्या जांघेची जे स्नायू आहेत, सांधे आहेत, ते मोकळे होतात अशाने. मी रोटेशन करूया. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर ठेवा. आपल्या हाताचे तळवे त्याच्याने गुडघ्यांची वाटी थोडं कव्हर करायचे. थोडंसं पायांमध्ये अंतर घ्या, पावलांमध्ये थोडंसं अंतर. आणि आता गुडघे आधी समोर घ्या आणि मग मागे घ्या. 1 पुढून मागे, 2 3 4 5. आता विरुद्ध बाजूने थोडेसे गुडघे मागे पुश करायचे आणि पुढे घ्यायचे. 1 आता मागून पुढे, 2 3 4 5. थांबायचंय. सावकाश कमरेत सरळ व्हायचंय. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात कमरेवर. उजवा पाय फोल्ड करायचा, पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजू डावीकडून 1 पाय ना असा फोल्ड करा, पाऊल जमिनीच्या दिशेने सोडा आणि मग रोटेशन करा. जांघेमधून आपला पाय फोल्ड करून थोडासा गोलाकार फिरतो. हा बरोबर. थांबायचंय. हीच कृती विरुद्ध बाजू. तोही जात असेल तर भिंतीचा आधार घ्या हाताने, म्हणजे व्यवस्थित कृती होईल. आणि आता डावा पाय फोल्ड करा आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे 3 वेळेला. 1 2 3. डावीकडून उजवीकडे 3 वेळा. 1 2 3. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर असेल.
थोडस अंतर, म्हणजे अगदी अर्ध्या इंचापर्यंत अंतर तिथे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. करूया स्ट्रेचिंग. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि एका टाचा जमिनीपासून वर उचलायचे आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि जास्तीत जास्त हात वरती सिलिंगच्या दिशेने ताणून घ्यायचे आणि थांबायचंय. जोड श्वासाची आहेच. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश टाचा जमिनीवर येऊ देत. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर. आता उजवा हात मागून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या खांद्यावर. हातांची कोपरं आपली सिलिंगच्या दिशेला आणि आता श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. 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 श्वास राहून श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय. दोन्ही हात पुन्हा एकदा वर घ्यायचे. डावा हात मग उजवा हात. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खाली येतील आणि विश्रांती. करूया हँड रोटेशन. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले अथवा थोडस अंतर. दोन्ही हात समोर असतील. उजव्या हाताची मूठ वळवून घ्यायची आहे. डावा हाताचा तळवा जमिनीला समांतर आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. श्वास घेत उजवा हात वर, श्वास सोडत खाली. एक श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत उजवा हात मागून पुढे येईल, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. उजव्या हाताची मूठ ओपन करायची आणि आता डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. श्वास घेत डावा हात वर, श्वास सोडत खाली. एक श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन अँटी क्लॉकवाईज 3 वेळ. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. दोन श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. तीन. डाव्या हाताची मूठ ओपन करायची आहे. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात आता आपल्या खांद्यावर. हातांची बोटं दोन्ही कोपरे जॉईन करून घेऊया आणि आता रोटेशन शोल्डर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक अगदी सावकाश कृती करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. एक दोन आणि तीन. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एक श्वास म्हणून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. करूया हस्तपादासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. सुरुवातीला आपण त्याची बेसिक कृती करूया आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे म्हणजे ऍडव्हान्स आसन आहे ते बघणार आहोत. तर उजवा जो पाय आहे तो आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे न्यायचा आहे. ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी हे करणं टाळा. उजवा पाय वर जमिनीवर ठेव. जमिनीवर ठेव. हा 1 फुटापर्यंत वर घ्या पाऊल. सॉरी 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचंय. तुम्ही चुकीचं बोलले असेल. बरोबर. गुडघ्यातनं उजवा पाय आपला सरळ आहे आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. एक श्वास भरून घेताना एक हलकासा बॅकवर्ड बेंड घेऊया आणि श्वास सोडत सोडत सावकाश लोअर बॅक मधून पुढे हळूहळू आपल्याला पुढे झुकायचंय. दोन्ही हात जे आहेत हे पावलाच्या दिशेने किंवा जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जर हात जमिनीपर्यंत जात नसतील तर ते त्या दिशेने सैल सर सोडायचे आहेत आणि मग आपलं कपाळ आपल्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न आपण करतोय. सुलभ हस्तपादासन किंवा ज्याला पाद हस्तासन असंही म्हटलं जातं. कुठल्याही प्रकारे तुम्ही हे बोलू शकता. आपलं कपाळ जास्तीत जास्त गुडघ्याच्या दिशेने, उजव्या गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. पुन्हा एकदा इथे उजव्या पायाचे मसल्स जे आहेत
हे ताणले जातात त्याकडे लक्ष, आणि उलटचाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो, त्यामुळे सावकाश तिथल्या तिथे सरळ. ठीक आहे. उजवा पाय पुन्हा मध्यभागी येईल आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती. आपल्या रक्तप्रवाहामध्ये झालेला बदल आणि तो आता पुन्हा पूर्ववत होतोय, या सगळ्याचा अनुभव घेऊया. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत आणि आता डावा जो पाय आहे हा आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा आहे. पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकवा. उजवं पाऊल मध्यभागीच आहे. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास भरून घेताना एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत सावकाश हळूहळू कमरेत पुढे झुकूया. दोन्ही हात जे आहेत हे पावलाच्या शेजारी किंवा जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. आणि मग शेवटला आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या इथे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. खांदे एकदम रिलॅक्स, चेहरा शांत. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि बंद डोळ्याने आपण जो आकृती बंध आता केलेला आहे त्याकडे लक्ष देऊया. बघा पाठीच्या मणक्यावरती तुम्हाला ताण जाणवतो. पोटावरती डाव्या बाजूला हलकासा प्रेशर आहे. रक्तप्रवाह पुन्हा डोक्याच्या दिशेने सुरू झालेला आहे. आणि उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सर आपण केलेला आहे सुलभ हस्तपादास. अगदी सावकाश सावकाश सरळ व्हायचंय. पुन्हा डावा पाय मध्यभागी येईल आणि विश्रांती. आणि आता दोन्ही पाय एकत्रित आपल्याला जुळवायचे. ज्यांना तोल जातोय असं वाटतंय त्यांनी पायांमध्ये अंतर घ्या. आता मी फक्त थोडीशी क्रॉस. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, खांदे एकदम रिलॅक्स, मान मध्यभागी. आणि आता एक श्वास भरून घेऊया. हात डोक्याच्या दिशेवर घेऊया. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. थोडीशी मान सिलिंगला समांतर, आपला चेहरा सिलिंगला समांतर. श्वास भरून घेतोय आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. दोन्ही हात आपल्या पावलाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आणि त्यानंतर शेवटला आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. खांदे एकदम रिलॅक्स असतील. आपण केलेला आहे पादहस्तासन किंवा हस्तपादासन. सूर्य नमस्कारामधली ही दुसरी स्टेप आहे. खांदे रिलॅक्स. ठीक आहे. 1 2 3 4 5. उलट चाल. हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश सावकाश वर या. डोळे बंद. विश्रांती. दोन्ही पायांना एकत्रित स्ट्रेच. पाठीच्या मणक्यावरती स्ट्रेच, पोटावरती दाब, गळ्यावर दाब. आणि आता याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करूया बद्ध हस्त. दोन्ही पाय जुळलेले पुन्हा एकदा किंवा पायांमध्ये किंचित सांतर. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून हिपकून पण आपल्या सीट पासून थोडीशी लांब असते. सीट पासून थोडीशी लांब घ्या. पाठीचा कणा पुन्हा एकदा सरळ. आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये असेल. ते कुठेही जास्त पुढे किंवा जास्त मागे झुकलेलं नसेल. आपली हाताची पकड जी आहे ही सीट पासून थोडीशी लांब आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता सावकाश आपली मान, आपला चेहरा सिलिंगला समांतर करायचा आहे आणि आपले हात अजून जमिनीच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा. इमॅजिन करा की आपल्या हातावरती कुणीतरी वजन ठेवलंय. बरोबर. खांदे एकदम रिलॅक्स असतील. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. आणि आता बघा पाठीच्या मणक्याला अगदी वरच्या भागापासून ते लोअर बॅक पर्यंत प्रेशर जाणवेल. गळ्यापासून पोटापर्यंत ताण आहे. तोंड बंद. श्वास चालू. 1 2 3 4 5. उलट चाल. मान मध्यभागी. हाताची पकड सोडून घ्या. आधी ढिली करा एकदम हाताची पकड. हातांची बोटे एकमेकांमधून सोडून द्या आणि विश्रांती. आपण केलेलं होतं बद्ध हस्त.
हस्तपादासनला हे कॉम्प्लिमेंटरी आसन आहे. समजा आपण एखादं फॉरवर्ड बेंडिंगचं आसन केलं तर त्याला कॉम्प्लिमेंटरी बॅकवर्ड बेंडिंग तुम्ही करू शकता. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात सरळ खांद्यातून, आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचंय, एकदा डावीकडे. हात खाली येतील बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. थांबायचंय. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ, दोन्ही हात खाली, आणि करूया वृक्षासन. थोड्या वेळ पुन्हा एकदा विश्रांती घ्या आणि वृक्षासनासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. जर आपला तोल जात असेल तर भिंतीला टेकून उभा राहा आणि ही कृती करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्यावर जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय, तर त्यांनी पाद एक पाद तोलासन करायला हरकत नाही. म्हणजे जे आपण उजवा पाय जो पुढे घेऊन पाऊल जमिनीच्या दिशेने सोडायचं. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने असे वर घ्यायचे. बाकीच्यांनी उजवा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. बरोबर, छान केलं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि मग डोक्याच्या दिशेने सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. पुन्हा इथे नजर आपली एका बिंदूकडे स्थिर करा. जेवढी पापड्यांची कमीत कमी उघडझाप होईल तेवढा आपल्याला बॅलन्स खूप चांगला साधला जाईल. एक हलकस स्मित हस्त चेहऱ्यावर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. उत्साह वाढवणारं, मलगळ नाहीसं करणारं वृक्षासन. याचबरोबर आपली इम्युनिटी पॉवर सुद्धा त्या वृक्षासनाने वाढते. आत्मविश्वास आपला वाढतो. घरी लहान मुलं असेल त्यांना आवर्जून करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत छातीपाशी येऊ दे. छान. दोन्ही हात खाली, उजवा पाय सरळ. पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती. शरीराचा भार जो आपल्या संपूर्णपणे डाव्या पायावर जातो तो आता रिलॅक्स करूया. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. पायाची बोटं जी आहेत पावलांची ती जमिनीच्या दिशेने असतील. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. आपला बॅलन्स आपल्याला व्यवस्थित साधायचा आहे. आणि त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ, हाताचे तळवे आपले जमिनीच्या दिशेने. छान. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. पुन्हा नजर एका बिंदूकडे स्थिर, आणि इथे आपण करत आहोत दीर्घ श्वसनाची आवर्तन आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. संथ गतीने श्वास सोडायचा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडून. छान. छान झालंय सर तुमचं. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ आणि विश्रांती. आणि आता एक शेवटचं आसन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घेऊया. करणार आहोत वीरासन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. उजवं जे पाऊल आहे ते उजव्या दिशेला फेसिंग येऊ दे. डाव्या पावलाचं फेसिंग समोरच्या दिशेने आहे. बरोबर. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करूया. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करा. बरोबर. आणि आता टर्न टू द राईट. उजव्या बाजूला वळून घ्या. उजव्या बाजूला वळायचंय. कमरेतनं उजव्या बाजूला वळायचंय. कमरेतनं ट्विस्ट थोडस. आणि आता पुन्हा एकदा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थिती, आणि मान मागे सैल सर सोडून घ्या. थोडासा बॅकवर्ड बेंड घ्या. शक्य असेल तर नजर आपली जोडलेल्या हातांकडे. शक्य असेल तर. हा बरोबर, खूप छान दिसते सर.
प्रयत्न खूप चांगले. आणि पुन्हा ते आपला श्वास प्रश्वास चालू असेल, जो नैसर्गिक आहे श्वास प्रश्वास तो चालू. 1 2 3 4 5. उलटचा मान मध्यभागी, दोन्ही हात खांद्यावर सरळ. पुन्हा एकदा मध्यभागी यायचंय, हात खाली घ्यायचे, उजवा पाय सरळ करायचा आहे. उजव्या पावलाचं फेसिंग आता पुन्हा समोरच्या बाजूला येईल सावकाश. मॅटवर उभं राहून ही कृती करा. खाली चटई किंवा चादर असेल तर पाय सटक. आता डाव्या पायाचं पाऊल डाव्या बाजूला, डाव्या दिशेला फेसिंग करायचंय, उजवं पाऊल समोरच्या बाजूला. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय डावा गुडघा फोल्ड करायचा आहे. आणि आता डाव्या बाजूला आपल्याला टर्न व्हायचं, वळायचंय डाव्या बाजूला. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. आणि पुन्हा एक हलकासा बॅकवर्ड बेंड. शक्य असेल तर नजर आपली जोडलेल्या हातात. छान. आणि आता इथे थांबा. खूप छान दिसतंय. याला दुसरं एक नाव आहे हनुमंत ध्वज असंही म्हटलं जातं. आणि नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटता आधी सावकाश मान मध्यभागी, दोन्ही हात खांद्यात सरळ. पुन्हा मध्यभागी टर्न व्हायचंय, हात खाली, डावा पाय सरळ, पायांमधलं अंतर कमी करा. आधी सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग शयन स्थितीमध्ये विश्रांती करा. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोट बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून लांब आणि विश्रांती. श्वास घ्यायचा आहे आणि तोंडावाटे श्वास सोडायचा आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा पाय आणि मग डावा पाय. पावलांमध्ये अंतर, गुडघ्यामध्ये अंतर. टाचा सुद्धा स्थित पासून लांब असतील थोड्याशा. आणि आता उजव्या हाताचा तळवा कमरेच्या खाली घ्या आणि मग डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली घ्या. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील. आपले जे पायाचे स्नायू स्ट्रेच झाले होते, पाठीच्या मणक्याला प्रेशर होता, जे आपण दंड स्थितीमध्ये जे काही आसने केली त्याच्यावर, तर त्याच्यामुळे थोडासा कमरेच्या ठिकाणी पाठीच्या मणक्याला जो ताण होता तो आता आपण थोडासा रिलीज करूया. आता श्वास घेत आपल्याला आपली कंबर आपल्या हातांवरती, आपल्या तळव्यांवरती हाताच्या प्रेस करायची आहे. श्वास घेत प्रेस करूया आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत आपली कंबर हातावरती प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करूया, श्वास सोडत रिलॅक्स. कृती थांबवायची. हातांची जी स्थिती आहे आपल्या कमरेच्या खाली ती काढून घ्या. पुन्हा दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ, पाय तसेच ठेवा, दोन्ही पाय तसेच फोल्ड असलेले राहू दे. करणार आहोत आपण आता सेतू बंधासन. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही आपले जे हाताचे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता सावकाश आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे, मग आपल्या कमरेचा भाग, त्याच्यानंतर आपल्या पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर येईल. आणि अंतिम स्थितीमध्ये आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. आपले हात आपण मागच्या दिशेने थोडेसे ऍडजस्ट करून घ्यायचे. हनुवटी गळ्याला लॉक. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आपण केलेला आहे सेतू बंधासन, ब्रिज पोश्चर. आपल्या संपूर्ण शरीराचा आकार एका ब्रिज प्रमाणे दिसतो आणि बंद म्हणजे आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते. हा आहे एक प्रकारचा बंद, म्हणून हे सेतू बंधासन.
हा, उलटचाल, सावकाश, हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे, त्याच्यानंतर आपल्या कमरेचा भाग आणि मग शेवटी आपल्या सीटचा भाग. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर ठेवा. आपण जे आता आसन केलं सेतू बंधासन, आणि आता आपण थोडीशी एक डायनॅमिक कृती करणार आहोत. तर श्वास घेत आपल्याला आपली कंबर सीटचा भाग वर उचलायचा आहे. श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत खाली यायचं. ठीक आहे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता दोन्ही हात सरळ पुन्हा खाली घ्या आपल्या शरीराच्या जवळ, आणि हीच कृती पुन्हा एकदा करूया. खांदे रिलॅक्स असतील. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश थांबायचंय, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. आणि आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करूया, सुलभ मत्स्य आसन. जे आपण काल पाहिलं तेच कृती आपल्याला करायची आहे, फक्त इथे आज आपल्याला हात जे आहेत ते थोडेसे वेगळे घ्यायचे. सुलभ मत्स्य आसन हवं असेल तर एकदा बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. काल आपण हाताची जी स्थिती आहे ती आपल्या सीटच्या खाली घेतली होती, बरोबर. सुलभ मत्स्य आसन जर कोणाला आठवत असेल तर आज आपल्याला काय करायचंय, दोन्ही पाय असे जोडलेले ठेवायचे आणि मग आपली हातांची जी बोटं आहेत ती आपल्या कानाच्या जवळ घेऊन यायची. एकदा बघून घ्या, मग आपण पुन्हा एकत्रित करूच. ज्यांना सर्वायकल लंबर स्पॉन्डिलोसिस आहे त्यांनी ही कृती करणं टाळा. दोन्ही हात बघा आपल्या कानाच्या शेजारी आहेत, हातांची बोटं आणि हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि मग आपल्याला हाताच्या आधाराने आपलं डोकं बघा सावकाश वर उचलायचं. हाताच्या आधारे डोकं वर उचललंय आणि मग पुन्हा टाळूचा भाग आपल्याला जमिनीवर ठेवायचा. टाळूचा भाग जमिनीवर, आपली मान थोडीशी आतल्या दिशेला येते. पावलं बघा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडूया. आणि आता जे हात आपल्या कानाच्या जवळ आहेत ती हातांची बोटं आपल्या मांडीवर ठेवायची आणि हाताची कोपरं जमिनीवर. दोन्ही पाय सरळ. इथे गळ्यापासून पोटापर्यंत ताण येतो, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण, फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं, पाठीच्या मणक्याला हलकासा प्रेशर येतो. ठीक आहे, हे लक्षात आलंय. पुन्हा उलटचाल करताना बघा, हाताची जी स्थिती आहे, पुन्हा हाताची जी बोट आहे ती आपल्या कानाच्या जवळ येतील. हाताच्या आधाराने सावकाश डोकं वर उचलायचं, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, दोन्ही हात सरळ खाली येतील आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण करतोय सुलभ मत्स्यासन. इथे आपण पाय अगदी सरळ ठेवूया. पुन्हा खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, कमरेचे स्नायू रिलॅक्स. आता दोन्ही हातांची बोटं आपल्या कानाच्या जवळ घ्या. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. हाताच्या आधाराने आधी सावकाश डोकं वर उचला आणि मग आपल्या टाळूचा भाग जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात आता आपल्या मांड्यांवर, हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त असं हे सुलभ मत्स्यासन. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. खांदे एकदम रिलॅक्स करा. थोडेसे आडव्या कक्षेमध्ये प्रसरण करता येत आहेत तर तेवढं बघा. 1 2 3 4 5. उलटचाल करूया. सावकाश पुन्हा एकदा. हाताची स्थिती आपल्या कानाजवळ, हाताची बोटं कानांच्या जवळ. हाताच्या आधाराने आधी डोकं सावकाश वर उचला, पाठीचा मणका जमिनीवर आणि मग आपलं डोकं सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये विश्रांती. संपूर्ण मत्स्यासनाचा आपल्या शरीरावरती, स्नायूंवरती जो काही परिणाम झालाय, कुठे ताण वाटतोय का जास्तीचा किंवा प्रेशर आल्यासारखं वाटतंय का, हे आपलं आपण तपासून पहा. श्वासाची गती वाढलीये की संथ आहे याच्याकडे सुद्धा लक्ष.
आणि सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण करणार आहोत नौकासन, जे शलभासन आणि भुजंगासन ह्या दोन्ही क्रिया या नौकासनामध्ये एकत्रित होतात. दोन आसनांचे लाभ आपल्याला ह्या नौकासनात मिळतात. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या, हाताचे तळवे जमिनीवर. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करूया. दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर. नजर समोर. बरोबर, छान. दोन्ही हात समोरच्या बाजूने ताणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय मागून ताणण्याचा प्रयत्न करा. आणि इथे नैसर्गिक श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. जर इथे तुम्हाला जास्त अनकम्फर्टेबल वाटत असेल तर दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. जसं आपण पक्षी जसे हवेमध्ये उडतात किंवा विमान जसं हवेत उडतं त्याप्रमाणे तुम्ही ही कृती करू शकता. आणि पुन्हा इथे श्वास प्रश्वास चालू. छान. 1 2 3 4 5. सावकाश दोन्ही हात समोर येऊ देत. सावकाश दोन्ही हात, पाय जमिनीवर, कपाळ जमिनीवर. आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घेऊया. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडूया. नाकाने श्वास भरून घ्या. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. नंतर सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन. आज आपण करणार आहोत सिंह मुद्रा. सिंह मुद्रेचा फायदा असा आहे की इथे आपण जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन येतो आणि आपल्या नाकाने श्वास प्रश्वास आपल्याला चालू ठेवायचा आहे. तर याचे फायदे असे आहेत की जसजसं आपलं वय वाढतं तसं तसे आपले अल्झायमर सारखे आजार म्हणजे विसराळूपणासारखे जे आजार आहेत हे वाढायला सुरुवात होते. तर हे या आजारांपासून जर आपल्याला दूर राहायचं असेल तर ही सिंह मुद्रा जी आहे ही अतिशय इफेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर आपले फेस मसल्स जे आहेत हे सुद्धा खूप ताणले जातात. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं आरोग्य जे आहे हे सुधारतं. हा, नेक पेन साठी सुद्धा सांगते. नेक पेन साठी तुम्ही सुलभ भुजंगासन करू शकता. फक्त तुम्हाला मान जास्त वर जास्त खाली झुकवायची नाहीये. नेक पेन म्हणजे जर तुम्हाला स्पॉन्डिलिसिस असेल तर मात्र तुम्हाला पुढे झुकणारी जी कृती आहे मानेची ती करू नका अर्चनाताई. सिंह मुद्रा. तर इथे आपल्याला चेहऱ्याचे जे स्नायू आहेत ते आपले ताणले जातात आणि त्यामुळे आपलं फेस म्हणजे चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे चेहरा तजेलदार दिसतो. त्याचबरोबर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे हे मी सांगते तुम्हाला. आता जी आपण ही मुद्रा करतोय तर ती सुद्धा तुम्हाला उपयोगी पडू शकते अर्चनाताई. त्याचबरोबर फॉरवर्ड बेंडची जेव्हा आपण पुढे झुकणारी आसनं जेव्हा करतो तेव्हा सुद्धा रक्तप्रवाह हा आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होत असतो आणि त्यावेळेला सुद्धा जे तुम्ही आता पाठवलंय अर्चनाताई त्याचा तो त्रास सुद्धा कमी होतो. आणि हे मे बी हार्मोनल इनबॅलन्स होतो त्यामुळे सुद्धा पिंपल्स वगैरे सारखे त्रास होतात. तर आता आपण बघूया की ही सिंह मुद्रा कशी केली जाते जी थायरॉइड साठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. तर इथे आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे.
दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. आपली जी हाताची कोपरं जी शरीराच्या जवळ असतात ती थोडीशी आपल्याला अशी बाहेर घेऊन यायची, थोडीशी बाहेरच्या बाजूला येतील. बरोबर. पाठीचा कणा पुन्हा एकदा सरळ असेल, मान मध्यभागी, आणि इथे आपल्याला जीभ जी आहे ही जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची, बघा या प्रकारे. आणि आपली नजर जी आहे ती नाकाच्या शेंड्याकडे असेल. पहिलं आवर्तन जे आपण करणार आहोत त्यावेळेला आपली दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे असणार आहे आणि आपण नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. हाताची कोपरं थोडीशी बाहेरच्या बाजूला घ्या, पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जीभ बाहेर घेऊन या. जास्तीत जास्त जीभ बाहेर येऊ देत. आपल्या जबड्याच्या स्नायूंना, जिभेच्या स्नायूंना ताण येऊ देत. आपला चेहरा जो आहे हा अजून थोडासा रुंद करा आणि नजर नाकाच्या शेंड्याकडे, नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद, डोळे बंद. बघा, आपल्या संपूर्ण जबड्यावरती आलेला ताण, तुमच्या कानाच्या इथे तुम्हाला थोडंसं प्रेशर, थोडंसं गरम झाल्यासारखं वाटत असेल कानशिलं, या सगळ्याकडे लक्ष देऊया. जेव्हा आपण जाणीवपूर्वक एखादी कृती करतो तेव्हा बरोबर आपल्याला हे सगळे बदल लक्षात येतात. पुन्हा एकदा आपण हेच आवर्तन करणार आहोत आणि या वेळेला आपली दृष्टी आपल्या भ्रूमध्याकडे असेल, नजर आपली आयब्रो सेंटरकडे. पुन्हा इथे नाकाने श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. जेव्हा आपण जीभ बाहेर घेतो तेव्हा नकळत आपण तोंडाने श्वास घेणं सोडणं चालू करतो, पण तसं न करता जाणीवपूर्वक कृती, नाकाने श्वास प्रश्वास चालू असेल. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. हाताची कोपरं थोडीशी बाहेरच्या बाजूला असतील. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि नजर आपली आयब्रो सेंटरकडे. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, रिलॅक्स. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. संपूर्ण सिंह मुद्रेचा आपल्या जबड्याच्या स्नायूंना, आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती जो काही परिणाम झालाय त्याचा अनुभव घेऊया. आपले चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले होते. आणि आता करूया ब्रह्ममुद्रा. ज्यांना नेकचा प्रॉब्लेम आहे, मानेची दुखणी आहेत, त्यांनी फक्त आपली मान उजवीकडे, डावीकडे आणि वर न्यायची आहे. पुढे झुकवण्याची कृती करू नका. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये आहेत. हाताची कोपऱ्या शरीराच्या जवळ. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश आपली मान यथाशक्ती उजव्या दिशेला घेऊन जायची आहे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ज्यांना दुखापत होत असेल आता या क्षणी त्यांनी मात्र ही कृती करणं टाळा. हनुवटी आपल्या उजव्या खांद्याला समांतर असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. कंठस्थ ग्रंथींवर डाव्या बाजूने आलेला ताण, उजव्या बाजूने असलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ देत. छान. हीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न, यथाशक्ती प्रयत्न असेल. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. आणि आता शक्य असेल तर डोळे मिटून उजव्या बाजूने आलेला ताण आणि डाव्या बाजूने असलेला दाब कंठस्थ ग्रंथींवर त्याचा अनुभव, त्याचा मागोवा. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली मान सिलिंगला समांतर जाईल. आपला चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, शक्य असेल तर डोळे बंद.
कंठ कंठस्थ ग्रंथींवर आता समोरून आलेला ताण आणि मागच्या बाजूने असलेला दाब त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. उलट चाल करूया. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान सरळ येईल. आता ज्यांना मानेची दुखणी आहेत त्यांनी फक्त पुढे झुकणारं कृती टाळायची आहे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे येईल. चिन लॉक पोझिशन. हालचाल फक्त आपल्या मानेच्या भागामध्ये असणार आहे. आपल्याला पाठीतून कुठेही बेंड व्हायचं नाहीये. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. कंठस्थ ग्रंथींवर समोरून आलेला दाब, मागच्या बाजूने असलेला ताण त्याकडे लक्ष. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. डोळे अलगद पेटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आणि पुन्हा एकदा ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपण एकदा मान उजवीकडे, एकदा डावीकडे, एकदा वर आणि खाली अशा प्रकारे आपण वळून घेतलीये. कंठस्थ ग्रंथींवरती वेगवेगळ्या बाजूने आलेला ताण दाब त्याकडे लक्ष आणि तिथे झालेला बदल त्याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची आहे. तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. हळूहळू, स्लोली स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट आणि थांबा. शेवटचा श्वास सोडल्यानंतर थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि होल्ड. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडा. स्लोली स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नकळत चेहऱ्यावरती आठ्या किंवा ताण येऊ शकतो, तर तसं न करता अगदी सहज कृती करण्याचा प्रयत्न. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं दिदिवे यत्र तिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोबल बंधन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. काल पाहिलेला अनुलोम विलोम प्राणायाम आपण आता पुन्हा करणार आहोत. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डावी नाकपुडी सहज बंद, उजवी नाकपुडी सहज बंद करायची आहे. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. दुसरा वर्तन. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. डावीने पूरक. तिसरा वर्तन. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक.
उजवी बंद आणि डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर ध्यान मुद्रेत, डोळे मिटलेले. आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल, डावी किंवा उजवी. बऱ्याचदा उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते, जी सूर्य नाडी असते, कारण की आपण जी एक्सरसाइज केली आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे, तेव्हा आपली सूर्य नाडी ही ऍक्टिव्हेट असते. पण आता साधी बैठक घालायची आहे, साधी मांडी. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून द्या आणि साधी मांडी घाला. आणि आता एक मुद्रा दाखवते ही आपल्याला आता करायची आहे. ही बघा, ही आहे वायू मुद्रा. ह्या मुद्रेच्या आधाराने आपल्या मधले जे वात विकार आहेत हे कमी होण्यास मदत होते. म्हणजे आपल्याला पेडगे येतात हातापायां पोटऱ्यांमध्ये, किंवा जसं आपला वात विकार वाढतो तसे आपल्याला थरथर जाणवते आपल्या पायांमध्ये किंवा हातांमध्ये. तर हे कमी होण्यासाठी, हे वात आपला जो आहे तो आटोक्यात आणण्यासाठी आपण ही वायू मुद्रा करू शकतो. तर ही मुद्रा तुम्ही कधीही कुठेही केव्हाही करू शकता, याला कुठलंही बंधन किंवा नियम नाहीयेत. आपल्या 5 बोटांमध्ये आपले 5 मूलभूत तत्व आहेत, 5 फंडामेंटल एलिमेंट्स आहेत. तर त्याच्या आधारे या आपण मुद्रा करत असतो. तर आज आपण ही बघतोय वायू मुद्रा. आपलं पहिलं जे बोट आहे ते फोल्ड करायचं आणि ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि ह्या पहिल्या बोटाला आपल्या अंगठ्याने लॉक करून घ्यायचं. बाकीची 3 बोटं आपली सरळ असतील. ठीक आहे, लक्षात आली आहे? आता आपण सगळ्यांनी एकत्रित करूया वायू मुद्रा. दोन्ही हात समोर, पहिलं जे बोट आहे ते फोल्ड करायचं, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि त्याच्यावर आता आपला अंगठा ठेवायचा. बाकीची 3 बोटं आपली सरळ असतील, जुळलेली असतील आणि तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. आपण केलेली आहे ही वायू मुद्रा. याच्याने आपला वात रोग जे आहेत हे आटोक्यामध्ये येतात. पुन्हा इथे पाठीचा कणा सरळ असेल, डोळे अलगद मिटून घ्या, चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नसेल. करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन, अकार, उकार आणि मकारासहित. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना अकार, पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना उकार, छाती पुन्हा पूर्ववत येईल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार, खांदे पुन्हा पूर्ववत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया, पोट थोडस पुढे, छाती आडव्या कक्षेत प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित. रिलॅक्स. हातांची वायू मुद्रा सोडून द्या आणि तिथल्या तिथेच ज्ञान मुद्रा करा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घेऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना झालेला स्पर्श, तिथे हलकासा दाब आणा, एक हलकासा प्रेशर आणा. तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाचा अनुभव
तिथून निर्माण होणारी स्पंदन, त्याचा अनुभव, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. श्वासाची गती कमी होण्यासाठी, मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेतच, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले आहेत, हातांची कोपरं शरीराच्या लगत आहेत, एक हलकसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती. आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. आपण जी साधी बैठक घातली, त्या बैठकीमध्ये आपल्या अँकल जॉईंट्सला, पोटऱ्यांच्या इथे किंवा आपल्या गुडघ्याच्या इथे कुठेही ताण जाणवतोय का तो बघूया. जर काही भाग स्नायू ताणल्यासारखा वाटत असेल तर तो मनाने रिलॅक्स करा. थोडीशी आपल्या पायांमध्ये हालचाल करून आपली बैठक स्थिर करा. शरीराचा मधला भाग, पाठीचा मणका समस्थितीमध्ये म्हणजे सरळ आहे. हातांची ज्ञान मुद्रा आहे. पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू रिलॅक्स आहेत. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यांवर. जोड आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेरच्या बाजूला येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित आतल्या दिशेला जात आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख, माझी सगळी नकारात्मकता मी या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना मी एनर्जाइज होत आहे. श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. प्रचंड सुख, समाधान, शांती या क्षणी मी अनुभव घेत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार, सलग एका लागोपाठ एक. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडत मकार लांबवलेला ओमचा उच्चार, अगदी खालच्या स्वरातला हा आवाज आपल्यालाच येईल. ओम. 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 विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. ओंकाराची प्रार्थना, शांती पाठ. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हा श्वास घे, डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आजच्या दिवसाची आपण सुरुवात करणार आहोत. आणि आपली संपूर्ण साधना आपण ओमच्या पुढे समर्पित करत आहोत. आणि इष्ट देवता, आई वडील आणि आपले गुरुजन यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे.
उद्या आपल्याला 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहे. त्यामुळे आपण भेटणार आहोत शुक्रवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दिवस. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.